नमस्कार. तुम्ही बघताय माय न्यूज आणि व्ह्यूज. आजचा विषय व्हिडिओचा हा आहे की परप्रांतीय. परप्रांतीय म्हणजे आपण महाराष्ट्रामध्ये राहतो आणि आपल्याकडे बरेचसे लोक दुसऱ्या प्रांतातून पोट भरायसाठी येतात. आता महाराष्ट्रीयन म्हणजे आपण मराठी लोकांचं असं समजलं जातं. आणि हे जे परप्रांतीय आहेत, जे बाहेरनं येतात व्यवसायाच्या निमित्तानं, तर कोणी स्वीट होम टाकतंय, कोणी किराणा मालाची दुकानं टाकतात, कोणी अजून काही व्यवसाय करतात. तर ह्यांच्या राष्ट्रामध्ये म्हणा किंवा आपण जसं महाराष्ट्रात राहतो तसं ह्यांच्या इकडे एवढी सोबत आहे की ते ना पोट भरायला इकडे यावं लागतं. आणि ते इकडे पोट भरायला आले की काय करतात, ते तुमच्यात मिळून मिसळून राहायचं ढोंग करतात. त्यांचं ते दुकानं वगैरे सुरू करतात तुमच्याशी गोड गोड बोलून. आणि नंतर मग ते आपल्यालाच अक्कल शिकवायला सुरुवात करतात. तर मला ह्यांच्याबद्दल असे बरेचसे वाईट अनुभव आले, तर ते मी तुमच्याबरोबर आज या व्हिडिओच्या ह्याच्यातून माध्यमातून शेअर करायचे आहेत मला. तर ही जी लोकं येतात पोट भरायला, हे तुमच्याशी फक्त वर गोड बोलत असतात. त्याच्यामध्ये शेजारचे तुमचे जे आपले जे राष्ट्र आहेत, राज्य आहेत, त्या राज्यातनंही येतात पोट भरायला. पण ह्यांच्याकडे जर खूप चांगलं सुबत्ता आहे समजा, तर मग हे इकडे काय येतात पोट भरायला. हे येतात सुरुवातीला भाड्याचं दुकान घेतात, भाड्याच्या खोलीत राहतात आणि ते तुमच्याशी गोड गोड बोलून ते तुमचाच पैसा लुटतात. किराणा मालाच्या नावाखाली म्हणा किंवा बाकीच्या कुठल्या बिझनेसच्या नावाखाली. आणि थोडे मोठे झाले की मग ते तुम्हालाच ते अक्कल शिकवतात, दादागिरी करतात. तर ह्यांनी काय केलेलं आहे, की ठराविक एरियामध्ये त्यांचे लॉबी तयार केलेले आहेत, की त्यांच्या सोसायटीमध्ये जर तुम्ही एखादा मराठी माणूस जर गेला फ्लॅट घ्यायला, तर ते तुम्हाला फ्लॅट पण घेऊ देणार नाहीत. त्यांना वाटतं की ही काही घाटी लोकं आहेत. महाराष्ट्रीयन म्हणजे त्यांना बाहेर घाटी म्हणतात. ही घाटी लोकं काय करतात, चिकन खातात, मटण खातात, अंडी खातात आणि ह्यांना काही चालत नाही. हे बाकी रक्त पितील लोकांचं, पण त्यांना ते असं मांस मच्छी वगैरे ते काही खात नाहीत. तर असंच आमच्या सोसायटीमध्ये मला असा अनुभव आला की आमच्या इथं बरेचसे असे परप्रांतीय आहेत. आणि आमच्याकडं एक आमचं मिला नावाचं एक डॉग होतं, ते आमच्या आहे म्हणजे, तर ते माझ्या मुलीने आणलं होतं. तर त्यांना ते समजलं की बाबा ह्यांच्या मुली बाहेर आहेत, हे आहे वेल सेटल आहेत. मग आता ह्यांना कसं टार्गेट करायचं. मग आता ते आपल्या इथं जवळजवळ 60-70% तेच आहेत. तर एक दिवस काय झालं की मिसेस त्या कुत्र्याच्या पिल्लाला घेऊन बाहेर गेली होती, फिरायला नेलं होतं त्याला. आणि ते कुत्र्याचं पिल्लं आमचं इथे एक माणूस होता मारवाडी. तर त्याचं पण कुत्र्याचं पिल्लं होतं आणि त्याचा मुलगा पण खाली खेळत होता. तर ते काय झालं की कुत्र्यांचं कसं असतं, एकमेकाला बघितलं की ते एकमेकावर धावतात. मग ते यांची काहीतरी कुत्र्यांची झाली धावाधावी झाली. तर मिसेस त्या मुलांनी काय कुत्रं मोकळं सोडलं होतं आणि मिसेसनी काहीतरी हातामध्ये ती चेननी ते धरलं होतं ते. तरी पण त्यांची ती धावाधावी झाली आणि त्या गडबडीत त्या मुलाला कोणाचं तरी नख लागलं. कोणत्या तरी कुत्र्याचं. कोणतं लागलं ते माहीत नाही, कारण मी फार्म हाऊसवर होतो. आणि नंतर मग त्या मारवाड्याचा मला फोन आला की बुवा असं तुमचं कुत्रं चावलं आहे, तुम्ही कुठे आहे, त्यांना अर्जंट आहे, सिरियस आहे, तुम्ही या लवकर, तुमचं कुत्रं चावलं आहे, तुम्हाला काय आहे का नाही काय त्याचं सिरियसनेस. त्याला म्हणलं भाऊ, मी इथं शेतावर काम करतो आहे आणि इथं पाऊस चालला आहे, माझं म्हणलं सिमेंट पडलं आहे बाहेर, वाळू वगैरे माल पडलेलं आहे, मी काही लगेच येऊ शकत नाही. तुला जर काय ते कुत्र्याचं काय नखबीक लागलं असलं तर तू आपलं दवाखान्यात जा, काय असेल ते खर्च असेल तर मी देतो म्हटलं, आमची काही चूक असेल तर. नाही तर म्हटलं तुम्ही याच, म्हटलं काही करून तुम्ही याच. म्हटलं मी नाही येऊ शकत, म्हटलं तुला काय करायचं ते कर. आणि नंतर काय केलं त्यांनी, बाऊ केलं त्याचं की आमच्या मुलाला नख लागले वगैरे असं तसं. त्यांनी आपले त्यांचे ते सगळे जातभाई गोळा केले, शेजारी पाजारी जे इथं आमचे गोळा झाले पोट भरायला आलेले. त्यांनी काय केलं, लॉबी केलं. त्यांना वाटलं हा एकटाच मराठी माणूस आहे, हा काय करणार आहे. मी काही 2-3 दिवस आलोच नाही, कारण माझं काम तिकडं चालू होतं आणि माझं सिमेंट भिजलं असतं पाण्यामध्ये, त्यामुळं मी आपल्या शेतावरच थांबलो, माझं बांधकाम चालू होतं. ह्यांनी तोपर्यंत काय केलं की मिसेसला ते काहीतरी बोलले मला वाटतं, आणि तुमचं कुत्रं चावलं आहे, मग काहीतरी नुकसान भरपाई वगैरे द्यावी लागेल. तर ह्यांनी सगळे जातभाई गोळा केले. ह्यांनी सगळ्यांनी मिळून मग पोलीसमध्ये कंप्लेंट केली की ह्यांचं असं कुत्रं आहे, त्याचं वॅक्सिनेशन वगैरे झालेलं नाही आहे आणि ते आमच्या मुलाला चावलं आहे, उद्या त्याला रेबीज वगैरे झालं तर काय करायचं. तर मग अशा प्रकारे मग 2-3 दिवस झाल्यानंतर मग मी आलो. मग परत ते पोलीस चौकीमध्ये बोलवलं वगैरे आम्हाला. ते तुमचं कुत्रं चावलं आहे, त्याचं काय ते हे इंजेक्शन वगैरे व्यवस्थित नाही. तर ते सगळं ॲक्च्युली व्यवस्थित होतं आणि ह्यांनी काय केलं, माफ केलं आणि थोडंसं त्यांना वाटलं मी एकटाच आहे, मी काही असं 10 जण घेऊन जात नाही कधी, काय मी एकटाच म्हणजे सफिशियंट आहे, कोणी जरी असलं तरी.
मग ह्यांनी थोडंसं प्रेशर आणलं आमच्या दोघांवर. मग आम्ही सांगितलं, "काय असेल ते तुमचं ॲडजस्ट करून घ्या. चावलं असलं तर काय देतो," म्हणलं मी, "काय कॉम्पेन्सेशन असेल तुमचं तर." आमचं इंजेक्शन वगैरे सगळी क्लिअर होती आणि ते लायसन्सचं कसं प्रोसिजर आहे, आता नोंदणी केली तरी ते लवकर डाउनलोड वगैरे होत नाही कॉम्प्युटराईज. आणि हे जे महापालिका वगैरे असतात त्यांचं कारभार सगळ्यांना माहितीच आहे कसं असतं ते. मग पोलिसांनी चांगलं हत्यार सापडलं. मग पोलीस म्हटले, की "तुमचं काय असेल ते सेटलमेंट करा आणि केस कॅन्सल करा, नाहीतर तुमच्यावर केस होईल अमुक-तमुक नेहमीप्रमाणे." तर ह्यांनी काय केलं, की ह्यांच्या 2-3 सहकाऱ्यांनी मला बाजूला घेतलं. मला सांगितलं, "तो माणूस खूप चिडला आहे. त्याच्या मुलाच्या जीवावर आलं असतं. मग ते मुलाला काय झालं असतं तर काय करणार तुम्ही? मग काहीतरी कॉम्पेन्सेशन द्या." म्हणलं, "काय असेल ते देऊन टाक," म्हटलं. "काय 5,000 हजार रुपये काय," म्हटलं, "ते काय पैसेच काढायला लागलेत आपल्याकडनं." तर मग तो, "नहीं नहीं, वो 7 लाख रुपए मांग रहा है, लेकिन हम 3 लाख रुपए पे एडजस्टमेंट करने को तैयार है, हम उसको समझा रहे हैं." आता तो चेअरमन होता, तो काय ऐकायला तयार नव्हता. नाही, ह्याला कुत्रं चावलं का नाही माहीत नाही आणि ह्याला 7 लाख रुपये द्यायचे म्हणजे काय, आपण काय कुठून आलो आहे म्हटलं. मग मी काहीच बोललो नाही त्याला. म्हणलं एकदा मी त्यांचा अंदाज घेत होतो. म्हणलं ठीक आहे बाबा, 15-20 हजार रुपये असेल तर करता येईल ॲडजस्ट. सो मिसेस पण थोडी टेन्शनमध्येच होती. काय नसते उद्योग आहे. आणि त्यांनी काय केलं, मॉब तयार केलं 20-1 लोकांचं. ते सगळे पोलीस चौकीमध्ये, ते 20 जण आणि आम्ही 2 जण, नवरा बायको. आमच्याबरोबर कोणच नव्हतं. तर मग आम्ही मग काय केलं, आमच्या नात्यातल्या एका वकिलाला फोन केला. म्हणजे आमचे नातेवाईकच आहेत त्या. तर ते खूप म्हणजे हुशार आहेत आणि आहेत, डेअरिंगबाज आहेत, व्यवस्थित वकील म्हणून. तर त्यांनी सांगितलं, म्हणजे तुम्ही काय ते पैसे वगैरे देऊ नका त्यांना काय. तुम्ही डायरेक्ट आता कमिशनर ऑफिसला जाऊन तिथे एक अर्ज करा, की ही लोकं आम्हाला 7 लाख रुपये खंडणी मागत आहेत आणि ते म्हणतात की 7 लाख नसेल देत तर 3 लाखावर आम्ही त्याला समजवायला तयार आहे, तुम्ही पैसे द्या. मग आम्ही घरी आलो आणि अर्ज केले कमिशनरला, की ही लोकं असं कुत्रं आमचं चावले, धावाधावी झाली, कोणाचं चावलं आहे माहीत नाही. तर ह्या मला 7 लाख रुपये मागतात आणि 7 नाही आले तर 3 द्या म्हणून. मग कमिशनरला अर्ज केला आम्ही. लगेच तिथले ते त्यांचे जे सवंगडी, म्हणजे त्यांचे जे सहकारी होते, किंवा लॉबी केली होती त्यांनी, गँग तयार केली होती. आणि म्हटलं एकटा मराठी माणूस आहे, ह्याला काय म्हणजे लगेच हा 7 लाख रुपये काढून देईल ते, नाही तर 3 लाख रुपये काढून देईल. आम्ही कमिशनरला अर्ज केला. लगेच मग त्यांची मीटिंग झाली. मला लगेच मीटिंगला बोलवलं त्यांनी. मीटिंगमध्ये मला सांगितलं, की "वो आदमी बहुत खतरनाक है, ये है, वो 7 लाख रुपए पे अड़ा हुआ है, लेकिन हम 3 लाख पे एडजस्टमेंट करने वाले हैं, तो आप कुछ तो करो." मतलब हमने तो कमिश्नर को कंप्लेंट दिया है आपका, कि आप लोग वैसा ऐसा खंडनी मांग रहे हैं, और वो खंडनी का गुना ऐसा है कि वो आपको जामीन नहीं मिलेगा। आप देखो क्या करना है, तो हम तो पैसा नहीं देने वाले, आपको करना है तो करो केस. त्यांना जेव्हा समजलं की ह्यांनी कमिशनरकडे कंप्लेंट केलेली आहे, तर मग ते थोडेसे गार झाले. मग गार झाले आणि नंतर मग मी काही पैसे वगैरे दिले नाही. मी आपलं आलो निघून. नंतर ते प्रकरण मिटलं. तर असे हे परप्रांतीय हरामखोर असतात. ह्यांच्या डोक्यात फक्त पैसा असतो, की बुवा तुमच्याकडे किती प्लॉट आहे, तुमच्याकडे किती जमीन आहे, मग ह्यांची जमीन आपल्याला कशी मिळालेली. ह्यांना काही क्वालिफिकेशन वगैरे काही नसतं. हा सिव्हिल इंजिनियर नसला तरी तो कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये येऊ शकतो, किंवा तो चांभार नसला तरी तो चपलाचं दुकान टाकू शकतो. म्हणजे ह्यांना असं वाटतं की सगळंच येतं आहे आपल्याला. ह्यांचं काय असतं, फक्त 25 पैशाची वस्तू आणायची आणि 50 पैशाला विकायची. आता हे जे सगळे मेडिकलवाले आहेत, ते किराणा दुकानवाले, स्वीट होमवाले आहेत, हे गोड गोड बोलून तुमच्याच जागेत येणार, तुमचीच जागा भाड्याने घेणार आणि तुमच्याच जीवावर पैसे कमावणार. आणि ते पुढं ते काय करणार, लॉबी तयार करतात आणि ते मराठी माणसांना दादागिरी करतात. तर माझा व्हिडिओ बनवायचा उद्देश एवढाच होता, की ह्याला कोणावर भरोसा ठेवू नका. तुम्ही सापाला किती जरी दूध पाजलं तरी साप एक दिवस तुम्हाला चावणारच आहे. ह्यांना काय करा, म्हणजे तोडीस तोड उत्तर द्या, ह्यांना जास्त जवळ नका करू. आता हे पण तुम्हाला दाखवतात, मित्र आहे, मित्र आहे, मित्र आहे, मित्र आहे. हे काय करतात, तुमच्याकडनं काढून घेतात. तुम्हाला किधर प्लॉट है, इधर है क्या, उधर है क्या, देने का है क्या, मैं डेव्हलप करू क्या, आपको देंगे 60-40 ये वो. तर हे असे नालायक लोक आहेत. हे पैशासाठी काय करतील सांगता येत नाही. यांच्या घरातलं जरी कोण मेलं तरी यांना काही सुखदुःख नसतं. ते 4 दिवसांनी लगेच दुकानं उघडतात. तर मराठी माणसांना मला ह्या व्हिडिओतून सावध करायचं आहे, की यांच्यापासून सावध राहा. ह्यांना जास्त जवळ नका करू, ह्यांची जास्त लाड नका करू. आणि कोणीही तुमचे मित्र वगैरे काही नसतं. आपलेच काही मराठी लोकं त्यांना जाऊन सामील होतात. त्यांना 2 पैसे मिळाले की ते पण त्यांच्या बाजूने बोलायला सुरुवात करतात. आणि पोलिसांना काय कुठूनही पैसे खायला मिळाले ते त्याची बाजू घेतात. तर असं मला अनुभव आला आहे परप्रांतीयांचा. तर तुमचे काय अनुभव ते मला कमेंटमध्ये सांगा. हे हरामखोर लोकं आहेत. यांना जास्त जवळ करू नका आणि भिवू पण नका. तर मला कमेंट करून तुमचे सांगा काय, म्हणजे तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ. माझं काही चुकलं असेल तर ते पण सांगा.
मी तुम्हाला सावध करतो आहे की ह्यांना जवळ नका करू. नमस्कार.